नमस्कार. मी वर्षा भोसले. स्मॅश द पॅट्रिआर्की कोणासाठी? भारतीय विचारातील स्त्रीचं रूप हे महिषासूर मर्दिनीचं आहे. राहुल गांधी, खरंच तुम्हाला स्त्रीला फ्री करायचं असेल तर तिला हलालापासून फ्री करा, ब्लॅक केज पासून फ्री करा. पण तुमच्यात ती हिंमत नाही. भारतीय संस्कृतीतील स्त्रीचं रूप हे महिषासूर मर्दिनीचं आहे. ती स्त्री दुबळी नाही, ती मुळूमुळू रडणारी नाही, ती कोपऱ्यात बसून स्वतःचं दुःख गोंजारत बसणारी नाही, ती भिडणारी आहे, ती लढणारी आहे, ती शक्तीचं रूप आहे. भारतीय संस्कृतीतील संध्या, लोपामुद्रा, मैत्री, गार्गेयी या स्त्रिया वेदकालीन स्त्रिया तेव्हा त्यांच्या वडिलांसोबत, त्यांच्या यजमानांसोबत वेगवेगळ्या विषयांवरती मुक्तपणे चर्चा करणाऱ्या होत्या. संपत्तीतही त्यांना समान वाटा होता. बोललं जातं ते भारतीय संस्कृतीतील सती प्रथा आणि केशवपण विषयी. या प्रथा कधी सुरू झाल्या असतील बरं? याचा उगम कुठे असेल याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा त्याचा उगम मला इस्लामिक आक्रमणामध्ये दिसतो. या देशावर इस्लामी आक्रमण झाली, मुघलांनी आक्रमण केलं, महिलांवरती अत्याचार, अन्याय, बलात्कार, त्यांना पळवून नेणं, त्यांचं मानसिक खच्चीकरण करणं, कदाचित यातूनच या प्रथा आल्या असतील. अन्यथा जी संस्कृती स्त्रीला शक्तीचं रूप मानते, ती संपत्ती, ती शक्ती, ती मेधा, ती क्षमा, ती सरस्वती, ती दुर्गा, ही तिची रूप पूजणारी भारतीय संस्कृती आम्हाला नित्य वंदनीय आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम असं सांगणारी भारतीय संस्कृती ही आम्हाला वंदनीय आहे. राहुल गांधी, हिम्मत असेल तर ब्लॅक केज विषयी बोला. आणि समस्त भारतीयांना माझी विनंती आहे, जागे व्हा, विचार करा. धन्यवाद. जय हिंद.